पार्टी बेळगाव आम्ही प्रतिभटन कशाला करायला म्हटलं तर बेळगावमध्ये आता ऑलरेडी एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलेत आणि त्याच्यावर कमीत कमी 200 कोटी रुपये खर्च करून एक 3-4 वर्ष झालं सगळं रेडी आहे इन्फ्रास्ट्रक्चर. खरं डॉक्टर्सच नाही आहे आणि डॉक्टर म्हणत का सुपर स्पेशालिटी डॉक्टर पाहिजे. आता आम्ही KLE डॉक्टरचं मदत घेतो, त्यांचं मदत घेतो, असं चालणार नाही. 200 कोटी खर्च करून आणि 4 लाख कोटीचं बजेट आहे कर्नाटक सरकारचं. तर तुम्ही ते डॉक्टर कॉस्टली येतात, 6 लाख महिन्याला त्यांना पगार पाहिजे. ते आमचं बघा लुकआउट नाही आहे. कर्नाटक सरकार सगळं सुपर स्पेशालिटी डॉक्टरचं परमनंट करायचं. पहिला तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर बंद करा. फक्त डॉक्टर्स नाही आणि सपोर्टिंग स्टाफ पण कमी आहेत. ते सपोर्टिंग स्टाफ सगळं आणि डॉक्टर्स हे तुम्ही परमनंट तुम्ही घ्यायला अपॉइंटमेंट करायलाच पाहिजे. आणि ते काय हॉस्पिटल आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये आता परत रिन्युएशनचं काम सुरू आहे. माहिती आहे वाटत नाही ते तर टोटली ते हायच आहे भ्रष्टाचार. मेन काय तर इम्पॉर्टंट सगळं मशिनरीज वगैरे सगळं आणलेत नाही. तुम्ही ह्युमन रिसोर्स आणून चालू तरी करा फुल फ्लेज पहिला, नंतर आणि बघायला येते काय पुढचं काम ते रेग्युलर असायला पाहिजे. आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वेगळं, सिव्हिल हॉस्पिटल वेगळं असं म्हणू नका. ते सगळे सरकारचं आहे, सरकारचं एकत्र असायला पाहिजे. ICU एकत्र आलं पाहिजे. सगळं मिळून डॉक्टर्स डिवाइड करू नका. मी सिव्हिलमध्ये काम करतो, मी सुपर स्पेशालिटीमध्ये काम करत नाही असं नाही. सगळं एकत्र तुम्ही काम करून ते बेळगावचं कमीत कमी 50 लाख लोक आहेत बेळगाव जिल्ह्यामध्ये. आता सरकारला काय सांगायचं तुम्हाला? आमचं सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्ही सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स तुम्ही अपॉइंटमेंट परमनंट करा. ओके. आणि सगळं स्ट्रीम मध्ये करायला पाहिजे. ओके. इन्क्लुडिंग सपोर्ट स्टाफ. ओके. नाव विजय पाटील, जिल्हा अध्यक्ष, आम आदमी पार्टी.